चला आज ना एकादशी असल्यामुळे ना मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे दशमीसाठी. तर मी इथे ना साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. त्याच्या आधी मी थोडेसे ना शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते बाजूला काढून घेतले. आणि मग नंतर फोडणीला मी जिरा घातला आहे, मिरच्या घातल्यात बऱ्याचशा आणि कढीपत्ता घातलेला आहे. ते चांगलं तडतडल्याच्या नंतर मी याच्यामध्ये बटाटे घातले आणि किंचित चिमूटभर मीठ टाकलेलं आहे बटाटे शिजण्यासाठी. इथे झाकण मारून मी मस्तपैकी बटाटे फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर मी ना शेंगदाणे आणि साबुदाणे जे बाजूला काढून ठेवले होते ना ते मी एकत्र आता त्या फोडणीमध्ये घालणार आहे. आणि फोडणीमध्ये घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये बरंच सारं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मी इथे सफेद मीठ घातलेलं आहे आपलं नॉर्मल. तुम्ही पाहिजे तर सेंधा मीठ घालू शकतो उपवासाचा. आणि मग एक थोडंसं अर्धा चमचा साखर घातलेला आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे आणि झाकण मारलेलं आहे. झाकण मारून मारून व्यवस्थित मध्ये मध्ये परतवून घ्या. आणि इथे मस्तपैकी माझी खिचडी तयार झालेली आहे. सोबत कोरा चहा आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब